एक मोठी बातमी बघूयात। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची झालेली अवस्था चौथीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। तालुक्यातील तडवळे गावात जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आरुषीनं सरपंच आणि ग्रामसेवकांना पत्र लिहिलंय आणि आपल्या व्यथा मांडल्या आहेत। शाळेत 44 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षिका असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरुषी आपल्या पत्राच्या माध्यमातून पोटतिडकीनं अनेक समस्यांची जाणीव करून देते। माझी शाळेची अवस्था खूप बेकार झालेली आहे, म्हणून मला खूप दुःख वाटत आहे। आमच्या शाळेच्या पायऱ्या पडलेल्या आहेत, पत्रे लपकतात, परत अजून मुलींच्या शौचालयावर मुली येऊन बसतात, परत पाण्याच्या टाकीतले पाणी लोक घेऊन जातात। लोकांनी पुढे गटार केलेले आहे, गवत खूप वाढलेले आहे, परत अजून मुलींच्या शौचालयामध्ये टाकी नाही, त्यामुळे खूप दुर्गंध येत आहे। मुले वारंवार आजारी पडतात। काय बरं, शाळेचे नियोजन चांगलं त्यांनी करावं, जिथले तिथं व्यवस्था करावी, लहान मुलाची व्यवस्था करावी। हे अजून दूषित परिणामामुळे लेकराची लाईव्ह लागतात, डास मच्छर होतात, कंपाऊंड नाही, पडझडीची दुरुस्ती नाही, पाण्याची व्यवस्था नीट नाही। पुढची बातमी बदलापूर रेल्वे स्थानकातील महिला प्रवासी कर्जत आणि वांगणीमधील महिलांच्या त्रासाला कंटाळल्या आहेत। कर्जत सोबतच वांगणीवरून येणाऱ्या महिला बदलापूर स्थानकातील महिला प्रवाशांना लोकलमध्ये चढून देत नसल्याचा आरोप होतोय। बदलापुरातील महिलांवर अरेरावी करत आडकाठी करत महिला त्रस्त झाल्यात आणि त्यामुळे वारंवार या गोष्टी घडत असल्यामुळे महिलांना वेळेवर कामाला जायला विलंब होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी बदलापुरातल्या महिलांनी केली आहे। पहले भी उन्होंने एक बार ऐसे किया था, अब भी वो 10 दिन से ऐसा कर रहे हैं। ट्रेन वहां से आती है पूरी खाली होती है, वो बदलापुर में ही पूरी भरती है। पहले वो दोनों डोर खाली रहता था, वो साइड साइड में खड़े रहते थे, अभी वो वन साइड ही पूरा ब्लॉक कर रहे हैं। वन साइड से चढ़ने को हम सबको इतना तकलीफ हो रहा है, और ज्यादा नहीं, ये नेरल से वांगनी से फिलहाल तो नेरल वाले ही है, जो 2-3 ही है जो डोंबिवली में उतरते, वही ब्लॉक कर रहे हैं। ब्लॉक करतात ना ते वांगणीवाले आहेत, वांगणी नेरळवाले मोस्टली तरी वांगणीवाले 4-5 बायका आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ब्लॉक करणार, कारण आम्हाला खूप त्रास होतो, आम्ही करणारच नाही। आणि एके दिवशी तर पूर्ण दोन्ही डोर ब्लॉक केलेले, पण एका लेडीने सांगितलं की तुम्ही ब्लॉक करू नका, एक लाईन ठेवा। पण बदलापूर, आमचं म्हणणं काय आहे की बदलापूर ऍटलीस्ट तुम्ही जागा सोडा, कारण बदलापूरला चढणारे मग खूप असतात, खूप जण असतात। तुम्ही थोडं कॉर्पोरेट करा, आम्ही पण थोडं कॉर्पोरेट करतो। एक मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 100% भाजप असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण राज्यातील नेतृत्वानं केंद्रीय नेतृत्वापुढे आपला प्रस्ताव मांडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दिल्लीवारीत अमित शहा यांच्याशी चर्चा झालेली आहे। महायुती मित्रपक्षातील वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र सामोरं गेल्यास मित्रपक्षांवरील नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो। आणि नुकत्याच पार पडलेल्या विभागवार बैठकीत भाजपच्या आमदारांचाही एकच सूर असा होता। त्यामुळे आता भाजपची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रपक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोबत घेऊ नका, शिवसेनेचे वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड यासोबत आमदार संजय गायकवाड यांचं मारहाण प्रकरणानं सरकारची बदनामी झाली आहे, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं रम्मी प्रकरण देखील सरकारला भोवलेलं आहे। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। स्थानिक निवडणुकीत भाजप एकटाच लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, मागच्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महायुतीतल्या मित्रपक्षांच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची मात्र ठिकठिकाणी कोंडी होताना दिसते, आणि यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मित्रपक्षांच्या या वादग्रस्त मंत्र्यांमुळे किंवा आमदारांमुळे कुठे ना कुठे भाजपला एकचा मोठा फटका बसू शकतो। अशाच पद्धतीनं सर्वच आमदारांनी मागच्या आठवड्यात झालेल्या विभागवार बैठकांमध्ये एकच सूर उमटवला होता, आणि याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांनीही दिल्लीत आपल्या आमदारांचं अर्थात
भाजपचं एकंदरीत म्हणणं जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडले. 100% भाजप हा जो भाजपचा फॉर्म्युला आहे किंवा भाजपचं जे एक चॅलेंज आहे कुठे ना कुठे हेच राबवताना येत्या काळात होतंय की काय असं बघावं लागेल. एकंदरीत बघितलं सर्वात मोठा पक्ष 132 आमदार यासोबतच 5 ते 6 अपक्ष हे देखील भाजपच्या सोबत आहेत. एकंदरीत बघितलं तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या 29 महानगरपालिकांपैकी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त महानगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व आहे. त्याच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई वगळता पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर अशा अनेक महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये एक हाती भाजपचं वर्चस्व असताना मित्र पक्षांना सत्तेत भागीदार करायचं कशाला यासोबतच त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे याचा फटका भाजपला कुठे बसू नये याची चाचपणी जी आहे ती केली जात होती आणि त्यामुळेच केंद्राकडे अर्थात भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वानं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे हा प्रस्ताव दिलाय की येत्या काळात 100% भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था अगदी अपवाद वगळता अर्थात मुंबई अपवाद वगळता सर्व भाजपनं एकाकी लढाव्यात आणि अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपनं जर 100% भाजप हा विजय मिळवला तर येत्या काळात प्रत्येक ठिकाणी त्याची ताकद अर्थात कार्यकर्त्यांची ताकद मजबूत होईल असंच मानलं जातंय. बरं. त्यामुळे अगदी ठीक आहे. राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.